जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये शारदीय नवरात्र निमित्त 800 विद्यार्थिनींचे कुमारिका पूजन। शारदीय नवरात्र निमित्त नंदुरबार शहरातील डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये 850 विद्यार्थिनींचे शाळाकडून कुमारिका पूजन करण्यात आले असून विद्यार्थिनींना आकर्षक अशा भेटवस्तू देखील देण्यात आले आहेत। एकीकडे महिलांविरुद्ध होत असलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथील डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूलच्या वतीने महिला हे भोगवस्तू नसून पूजनीय आहे, वंदनीय आहे, शक्तीचे प्रतीक आहे असा संदेश देण्यात आले आहे। या उपक्रमाच्या सर्वत्र कौतुक केले जात आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार। सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्यांना नवरात्राच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते। आज डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबारच्या शाळेमध्ये आम्ही एक अतिशय नवीन उपक्रम केलेला आहे। कुमारिका पूजन आपण घरोघरी तर बघतोच, पण आमची संपूर्ण शाळा मुलींची असल्याने आम्ही आज आमच्या शाळेतील जवळजवळ 850 ते 900 मुलींचं कुमारिका पूजन करत आहोत। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की सध्याची समाजातली आपण परिस्थिती बघतो आहे की मुलींना किंवा महिलांना एक उपभोगाची वस्तू म्हणून बघितलं जातं किंवा एक विकृती समाजात दिसते। खरं तर तो जो समज आहे तो काढून टाकण्यासाठी आणि प्रत्येक महिला किंवा कुमारिका ही एक शक्तीचं रूप आहे आणि ती पूजनीय आहे, वंदनीय आहे, हाच आम्हाला संदेश संपूर्ण समाजाला द्यायचा आहे की अगदी 5वीच्या मुलीपासून ते पूर्ण मोठ्या महिलेपर्यंत या सगळ्या दुर्गा गौरी यांचं रूप आहे आणि त्यांची आपण सगळ्यांनी पूजा केली पाहिजे, मनोभावे पूजा वंदन केलं पाहिजे आणि त्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात नेहमीच आदराची भावना असली पाहिजे। म्हणूनच आम्ही आजचा हा उपक्रम जो आहे तो समाजातील वेगवेगळे प्रतिष्ठित व्यक्ती आणि आमच्या संस्थेचे सर्व संस्थाचालक यांना बोलावून आम्ही हा उपक्रम जो आहे तो घेतलेला आहे। त्याप्रमाणे आम्ही आमच्या संपूर्ण शाळेकडून विद्यार्थिनींना ज्या उपयोगाच्या वस्तू आहेत, म्हणजे पिना असतील, रुमाल असतील, टिकली जे प्रतीक आहे आपलं ते टिकली, आणि त्याचप्रमाणे जे आहे 2 वेळा आम्ही कंपल्सरी घालायला सांगतो। त्या काही वेळेला अशाही मुली असतात की ज्यांच्याकडे 2 वेगवेगळे रबर ते लावून येतात। या सगळ्यांसाठीच आम्ही ह्या भेटवस्तू सुद्धा त्यांना दिलेल्या आहेत। या सगळ्यासाठी माझ्या शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी, माझे संस्थाचालक, या सगळ्यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन मिळालं आहे। We'll be right back.